तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण कुठे चाललेलो आहोत तर चंद्रपूर या शहराच्या मध्यभागी असलेला जो किल्ला आहे त्या किल्ल्याला भेट देण्यासाठी आपण चाललेलो आहोत। साधारण गडचिरोलीपासून चंद्रपूरला जाण्यासाठी 2.5 तास लागतात आणि चंद्रपूरला उतरल्यानंतर तिथून शेअर ऑटो मिळते, त्या ऑटोने आपण त्या किल्ल्यापर्यंत पोहोचतो। मग जो आपण आज किल्ला बघणार आहे तो किल्ला खूप महत्त्वाचा किल्ला आहे। चंद्रपूरचा गोंड किल्ला म्हणून या नावाने तो ओळखला जातो। हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा आहे। या किल्ल्याची निर्मिती गोंड राजा खांडक्या पल्लारशाह यांनी केलेली होती। हा किल्ला जमिनीवर बांधलेला भुईकोट किल्ला आहे। त्याच्या सभोवार तटबंदी सुद्धा आहे। हा जो किल्ला आहे या किल्ल्याच्या चारी बाजूने तटबंदी केलेली आहे आणि या तटबंदीच्या मधोमध सगळ्यात मोठी जी समाधी आहे ती समाधी गोंड राजा वीरशाह यांची आहे। ही जी तटबंदीच्या मधोमध जी सर्वात मोठी समाधी आहे ती गोंड राजा वीरशाह यांची समाधी आहे आणि त्या समाधीच्या वरती एकदम बारीक कोरीव असं नक्षीकाम केलेलं आपणास दिसून येतं। त्यानंतर आतमध्ये जाण्यास एंट्री नाही आहे, तिथे लॉक आहे, पण आपण पायऱ्या चढून वरतून ती पाहू शकतो। त्यानंतर त्या किल्ल्याच्या चारी बाजूनी अशी दगडी तटबंदी अजूनही सुरक्षित आणि व्यवस्थित आपल्याला दिसते। या किल्ल्याच्या मध्ये गोंड राजा वीरशाह यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मृत्यूनंतर राणी हिराईने राजा वीरशाह यांच्या म्हणजेच आपल्या पतीच्या स्मरणार्थ त्या राणीने त्यांची समाधी बांधली होती। त्यानंतर त्या व्यतिरिक्त अनेक गोंड राजांच्या छोट्या अशा समाध्या त्या किल्ल्यांमध्ये आहेत। त्यानंतर प्रत्येक समाधीवर तुम्ही पाहिलं असाल स्मारकावर घुमट असून ते गोलाकार आहे आणि त्या प्रत्येक स्मारकावर असं बारीक असं कोरीव असं नक्षीकाम केलेलं आपणास दिसतं। त्यानंतर या सगळ्या स्मारकामध्ये सर्वात मोठे आणि भव्य सुंदर असे स्मारक या राजाचेच आहे।
संपूर्ण किल्ला फिरता फिरता आम्हाला दुपार झाली होती आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ऊनही भरपूर लागत होतं. त्यामुळे राधा दुर्वा बाबांबरोबर बाजूला बसली होती आणि मग मी किल्ला आम्ही सर्वांनी नीट पाहिला. तुम्हाला जर व्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.